नमस्कार. मी राजमती ठेंग, डायरेक्टर ऑफ ठेंग सायन्स क्लासेस बुलढाणा. स्कूल लेव्हलला मुलांसाठी असलेल्या विविध स्पर्धा परीक्षेविषयी येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये मी डिस्कस करणार आहे. स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 10 साठी असलेल्या विविध परीक्षा जसं की ऑलिम्पियाड एक्झाम, फोर्थ आणि सेवन्थ स्टँडर्ड साठी स्कॉलरशिप एक्झाम, फिफ्थ स्टँडर्ड साठी नवोदय एक्झाम, सिक्स्थ अँड नाईन्थ स्टँडर्ड साठी डॉक्टर होमी बाबा एक्झाम, 8, 9, 10 स्टँडर्ड साठी MTS एक्झाम, 6 स्टँडर्ड साठी सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम, 6, 7, 8 स्टँडर्ड साठी RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून ची एक्झाम, 8, 9, 10 साठी इंडियन गव्हर्नमेंट सेपरेट सब्जेक्ट वाईज ऑलिम्पियाड एक्झाम्स घेतल्या जातात. होमी बाबा रिसर्च सायन्स सेंटर तर्फे 8, 9, 10 स्टँडर्ड साठी सब्जेक्ट वाईज सेपरेट ऑलिम्पियाड एक्झाम्स घेतल्या जातात. अशा विविध एक्झाम ज्या की स्टँडर्ड फर्स्ट टू 10 स्टँडर्ड साठी आहे, त्या एक्झाम विषयी येणाऱ्या एपिसोड्समध्ये मी डिस्कस करणार आहे. त्या एक्झामला लागणारे बुक्स, रजिस्ट्रेशन कसं करायचं, तुम्हाला मुलांचं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे ते कसं करून घ्यायचं, याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. So, dear parents and students, welcome to Think Science classes. Standard first to standard 10 साठी विविध ऑलिम्पियाड एक्झाम आहे. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत आणि त्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन स्टुडंटसाठी ऑलिम्पियाड एक्झाम्स कंडक्ट करत असतात. जसं की SOF सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन ऑर्गनायझेशन आहे, जे की विविध विषयांचे ऑलिम्पियाड एक्झाम्स कंडक्ट करत असतं. युनिफाईड कौन्सिल सायन्स मॅथ्स एक्झाम ऑलिम्पियाड एक्झाम कंडक्ट करत असतं. क्रिस्ट ऑलिम्पियाड सायन्स मॅथ्स इंग्लिश अशा विविध विषयांच्या ऑलिम्पियाड एक्झाम्स कंडक्ट करत असतं. देन इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड, सिल्वर झोन, देन नेक्स्ट वन इंडियन स्कूल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, युनिकस ऑलिम्पियाड, आर्यभट्ट मॅथमॅटिक ऑलिम्पियाड्स. या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन आपल्या सेपरेट एक्झाम कंडक्ट करत असतं. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं पॅटर्न वेगळं आहे, एक्झाम फी वेगळी आहे. काही ऑर्गनायझेशन ऑनलाईन मोड मध्ये देखील एक्झामिनेशन घेतात. काही ऑर्गनायझेशन स्ट्रिक्टली ऑफलाईन मोडमध्येच एक्झामिनेशन घेतले जातात. तर ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, SOF ऑलिम्पियाड, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन, युनिफाईड कौन्सिल, क्रिस्ट ऑलिम्पियाड, देन इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड, सिल्वर झोन, युनिकस ऑलिम्पियाड, अशा वेगवेगळ्या इंडियामध्ये ऑर्गनायझेशन आहेत ज्या की ऑलिम्पियाड एक्झाम्स कंडक्ट करत असतात. त्यातली एक ऑर्गनायझेशन आहे दॅट इज सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. सो ही जी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन आहे, स्टँडर्ड फर्स्ट पासून ते स्टँडर्ड 10 पर्यंतचे मुलं वेगवेगळ्या सब्जेक्टचे फॉर्म भरू शकतात, त्यानुसार एक्झाम देऊ शकतात. सायन्स ऑलिम्पियाड एक्झामिनेशन. So Science Olympiad exam schedule of year 2026-27 is available on the official site also, and now here I am also discussing the schedule of year 2026-27. So in this Science Olympiad Foundation, they are conducting exam on
4 subjects, but for standard 1st to 10th, there are 7 subjects, and on that 7 subject, they are conducting the examination. So, first examination conducted by Science Olympiad Foundation, International General Knowledge Olympiad, class 1st to class 10 चे स्टुडंट्स IGKO एक्झामचा फॉर्म फिलअप करू शकतात. SOF फाउंडेशनचा फॉर्म तुम्हाला स्कूल थ्रूच फिलअप करावा लागतो. SOF ऑलिम्पियाडच्या एक्झाम ऑफलाईन तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये होतात. या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही प्रेप गाईड विकत घेऊ शकतात. देन SOF ऑलिम्पियाडचे MTG पब्लिकेशनचे वर्कबुक येतात, त्यामधून तुम्ही तुमच्या मुलांचं प्रिपरेशन करून घेऊ शकता. त्या ज्या ऑलिम्पियाड एक्झाम्स आहेत ह्या 3 स्लॉट मध्ये कंडक्ट केले जातात. स्लॉट 1, स्लॉट 2, स्लॉट 3. काही स्कूल फर्स्ट स्लॉट मध्येच एक्झाम्स घेतात, काही स्कूल सेकंड स्लॉट मध्ये घेतात, काही स्कूल थर्ड स्लॉट मध्ये घेतात. एक्झाम तुमच्या मुलांच्या स्कूलमध्येच होणार, एक्झाम ऑफलाईन होतात. सो पहिली एक्झाम आहे इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड, क्लास 1st टू क्लास 10 चे स्टुडंट IGKO ची एक्झाम देऊ शकतात. SOF ऑलिम्पियाड सेकंड एक्झाम कंडक्ट करते, ती आहे इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, क्लास 1st टू क्लास 12 पर्यंतचे स्टुडंट्स. ही एक्झाम तुम्ही फॉर्म भरू शकतात, एक्झामला अपियर होऊ शकतात आणि इंग्लिश ऑलिम्पियाडचे एक्झाम तुमचे मुलं देऊ शकतात. SOF द्वारे कंडक्ट केली जाणारी तिसरी एक्झाम आहे इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड. सो दिस एक्झाम, ही जी एक्झाम आहे क्लास 1st टू क्लास 12, क्लास 1st, 2nd, 3rd असं अप टू क्लास 12 पर्यंतचे स्टुडंट ही एक्झाम देऊ शकतात. सायन्स ऑलिम्पियाड. SOF ऑलिम्पियाड फाउंडेशन मॅथमॅटिक्स साठी सुद्धा यांची सेपरेट एक्झाम होते, इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड. अगेन क्लास 1st टू क्लास 12 स्टँडर्डचे स्टुडंट्स ही एक्झाम देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला MTGचं वर्कबुक अँड प्रेप गाईड मिळतं. तुम्ही तुमच्या मुलांकडून MTGचं वर्कबुक आणि प्रेप गाईड दोन्ही बुकमधून स्टडी करून घेतला तर तुमच्या मुलांना सहज चांगला स्कोअर मिळू शकतो. त्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल येऊ शकतो. त्यांचा झोनल रँक, इंटरनॅशनल रँक नक्कीच छान येऊ शकतो. त्यानंतर पुढची एक्झाम आहे इंटरनॅशनल कम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाड. ही देखील स्टँडर्ड 1st टू 10 स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी आहे. ज्या मुलांना कम्प्युटर सायन्स विषयी खूप आवड आहे, इंटरेस्ट आहे, त्या मुलांना तुम्ही नक्कीच कम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाडला अपियर करू शकता. क्लास 1st टू क्लास 10 स्टँडर्डचे स्टुडंट्स ही कम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाडला स्कूल थ्रू तुम्ही फॉर्म भरू शकतात. तुमच्या स्कूलमध्येच ती एक्झाम होईल. पुढची एक्झाम आहे इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड. ही सुद्धा क्लास 3rd टू क्लास 10 स्टँडर्डचे स्टुडंट्स इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड साठी फॉर्म फिलअप करू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांचं घरीच प्रिपरेशन करून घ्यायचं असेल तर MTGचं वर्कबुक मिळतं, प्रेप गाईड मिळतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक मिळतं. या तिन्ही बुक मधून प्लस NCERT टेक्स्टबुक त्यांच्याकडनं छान रीड करून घेतलं, इम्पॉर्टंट पॉइंट्स लर्न करून घेतले, सहज तुमच्या मुलांना यापैकी कुठल्याही एका एक्झाम मध्ये छान गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल, त्यांचा स्कूल रँक, झोनल रँक, इंटरनॅशनल रँक नक्कीच छान येणार. त्यानंतर पुढची एक्झाम आहे इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड. क्लास 3rd टू क्लास 10 स्टँडर्डचे स्टुडंट्स हिंदी ऑलिम्पियाडची एक्झाम्स देऊ शकतात. त्यानंतर पुढील एक्झाम आहे
इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड. जे स्टुडंट्स क्लास 11th आणि क्लास 12th ला आहे, ज्यांनी कॉमर्स स्ट्रीम निवडली आहे, सिलेक्ट केलेले आहे, असे स्टुडंट इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड देऊ शकतात. ही एकच एक्झाम अशी आहे की जी क्लास 11 to 12 च्या स्टुडंटसाठी आहे आणि जवळपास सर्व एक्झाम क्लास 1st to क्लास 10 स्टँडर्डचे स्टुडंट देऊ शकतात. SST ऑलिम्पियाड and हिंदी ऑलिम्पियाड क्लास 3rd to क्लास 10 स्टँडर्डचे स्टुडंट्स त्याचा फॉर्म फिलअप करू शकतात. सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ऑलिम्पियाड एक्झाम बद्दल डिस्कशन केलं, पण कुठली ऑलिम्पियाड? सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. नेक्स्ट क्लासमध्ये आपण सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनचा सायन्स, मॅथ, इंग्लिश सिलेबस, मार्किंग स्कीम आणि कुठले बुक्स तुम्हाला यूज करायचे आहे हे मी पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. थँक यू सो मच.